Jesus. Because you're worth all our praises. You're worth all the glory, honor. तेरे पास आता हूँ यीशु, तेरे पास
मार्क याचा 4था अध्याय 35व्या वचनापासून आपण पुढे वाचूयात. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता, तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळल्या होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात. Last week I started sharing with you. मागच्या आठवड्यामध्ये मी तुमच्याशी बोलत होतो. I said about this parable मी ह्या दाखल्याविषयी आपल्याशी that बोललो Jesus said, की येशू म्हणाले let us go to the over the other side of the lake. की आपण त्या पाण्याच्या पलीकडच्या साईडला जाऊया. And disciple went with Jesus. आणि शिष्य त्यांच्या बरोबर गेले. And when they went, आणि मग जेव्हा ते गेले there was a storm. आणि तिथे वादळ आलं. And I also said आणि मी सुद्धा म्हणालो that there were another boat also followed them. की बाकीचे पण तिथे मचवे किंवा नाव त्यांच्या बरोबर चालू होते, But येत in the होते. storm, आपण त्या वादळामध्ये Jesus stopped. येशू ख्रिस्ताने ते थांबवलं. Jesus calmed the storm. येशू ख्रिस्ताने ते वादळ शांत केलं. Two things Jesus did. 2 गोष्टी येशूने केल्या. Number first, पहिली गोष्ट he said to the storm, की तो त्या वादळाला म्हणाला be calm. की शांत हो. And he stopped the beating of the boat. आणि ते जे वादळ जे लाटा त्याच्या मचव्याला येऊन आदळत होत्या त्या त्याने थांबवल्या. And they were still. आणि ते शांत झाल्या. And they can reach to the other side. जेणेकरून ते पलीकडच्या बाजूला जाऊ शकले. And I started sharing with you last week आणि मी तुमच्याशी बोलत होतो मागच्या आठवड्यापासून, that when we accepted Christ, जेव्हा आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, the Christ has not stopped us. की ख्रिस्ताने आम्हाला थांबवलं नाही, He became our Lord. की तो आमचा प्रभू झाला. And he has called each one of us आणि त्याने आम्हा प्रत्येकाला बोलवलं to go to the other side. त्या पलीकडे जाण्यासाठी. He has called each one of us आम्हा प्रत्येकाला त्यांनी बोलवलं आहे to go to the other side. पलीकडे जाण्यासाठी. There is one place तिथे एक असं ठिकाण आहे that from the earth Jesus said, let's go to the heaven. की तिथून तो येशू ख्रिस्त पृथ्वीवर येशू ख्रिस्त म्हणतो की आपण त्या स्वर्गामध्ये जाऊया. The day you accepted Christ, ज्या दिवशी आपण ख्रिस्ताला स्वीकारलं, he said, let us go to the heaven. की तो म्हणाला की या आपण स्वर्गात जाऊया. Is somebody ready to go to heaven? इथे कोण तयार आहे का स्वर्गात जाण्यासाठी? Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? This life is a small life. हे छोटं जीवन आहे. Another few years. थोडे अजून वर्ष. But that is an eternal life. पण ते सार्वकालिक जीवन आहे. No problem. कुठलीही समस्या. Forever we will be in mansion in heaven. कायम आपण त्या स्वर्गातल्या त्या मॅन्शन मध्ये राहणार And आहोत. that's the reason आणि तेच ते कारण that Jesus has come to take you and me, येशू ख्रिस्त येत आहे तुम्हाला आणि मला नेण्यासाठी, to take us to the eternity. की ती त्या आपण सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन And जाण्यासाठी. Jesus says, आणि येशू म्हणतात let us go. की या आपण जाऊया. And from the day Jesus said, let us go, की ज्या दिवशीपासून येशू म्हणाले की या आपण जाऊयात, you are target for Satan. की तुम्ही शैतानाच्या त्या टार्गेटवर आहात. Satan doesn't want you to go to heaven. की शैतानाची इच्छा नाही की तुम्ही त्या स्वर्गात जावं Because म्हणून. he knows कारण त्याला माहिती आहे that you have come out of his hand. की त्याच्या हातातनं तुम्ही बाहेर पडला आहात. Turn to somebody and say, I am out of Satan's hand. कुणाकडे तरी वळून सांगा की मी शैतानाच्या हातातनं बाहेर पडलो. Once upon a time I was following him. एकदा मी त्याच्या मागे चालत होतो, But thank God, पण धन्यवाद देवाला he delivered me. की त्यांनी माझी सुटका केली. He delivered me. त्यांनी माझी सुटका He केली. delivered me from the world. की त्यांनी मला त्या जगातनं He सुटका delivered केली. me from the mighty clay. की ती त्या वाईट He गोष्टी त्यांनी delivered माझी me सुटका from केली. all the evil powers. सगळ्या वाईट शक्तीतनं त्यांनी माझी He सुटका delivered me केली. from all the evil spirit. की त्यांनी त्या वाईट शक्तीमधनं त्यांनी माझी सुटका केली. But that's what today is. That is the power in word. आज ते परमेश्वर वचनामध्ये सामर्थ्य आहे. Power, the word of God can show you. की जे सामर्थ्य परमेश्वराचं वचन तुम्हाला दाखवू Sitting शकतं. here, you can see God in the word. की इथं तुम्ही बसून देवाला त्या वचनामध्ये पाहू When I शकता. preach, you will see word alive in you. की जेव्हा मी संदेश देईल तेव्हा ते वचन तुमच्यामध्ये तुम्ही I पाहाल, ते won't have जिवंत to say झाले. thank me. की तुम्हाला म्हणायचे नाही की तुम्ही मला I धन्यवाद won't द्या. have to say lift up hand. की मला म्हणावं लागणार नाही की तुम्ही हात उंचवा. I want to have something in you. की तुमच्यातलं काही, Why? कारण Because God's word कारण देवाचं ते that वचन can change your mind. ते तुमचं मन बदलू शकतं. God's word
word can inspire you. देवाचं वचन तुम्हाला उत्तेजित God's करेल. word can give you life. देवाचं वचन तुम्हाला जीवन It देईल. will not change your mind, it will change your heart. ते तुमचं मनच बदलणार नाही, पण ते तुमचं It हृदय will सुद्धा change बदलेल. your life. ते तुमचं जीवन बदलेल. God's word has power. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. And let me tell you, आणि मला एक तुम्हाला सांगू when द्या, God's word show you something, की एकदा जर देवाच्या वचनाने तुम्हाला एक गोष्ट दाखवली, decide to reach there. की एक निर्णय घ्या तिथे जाण्यासाठी. हालेलुया. Oh, you didn't get me. You didn't get me. When God's word show you something, जेव्हा देवाचं वचन एखादी गोष्ट तुम्हाला दाखवतं, decide that time. निर्णय घ्या त्या क्षणी. परमेश्वर ने जब मूसा को पर्वत के ऊपर लेके जाके मंदिर की पैटर्न बताई, क्या बताया? नमूना बताया. बाइबल में लिखा है मूसा नीचे आके जैसा परमेश्वर ने बताया ना वैसा ही मंदिर बनाया, और सब कुछ परमेश्वर के नमूना जो बताया था वैसा उसने किया. परमेश्वर तुमको श्रीमंत होने का बताता है ना यहाँ पे, तो वैसा ही तुम करके बताओ कि परमेश्वर की इच्छा है तुम्हारे लिए. Are you listening? Are you listening? जब परमेश्वर बोलता है ना पापियों से मैंने तुझे मेरा पुत्र बोल के चुना है, वैसे बनो. और यहां पर हम देखने के लिए आते हैं. ये डोंगर है जहां पर बोलते हैं जायन, माउंट ऑफ सियोन, जहां पर हम परमेश्वर की इच्छा को देखते हैं और वापस जाते हैं. परमेश्वर बोलते जा, मैं तुझे ऐसा बनाऊंगा जैसा मैंने बताया. यहां पर हम बनने के लिए आते हैं, सुनने के लिए नहीं आते. यहां पर दिमाग को खाली हम ये करने के लिए नहीं आते. तुमको मालूम है लोखंड कितना भी पावरफुल रहा ना, कितना भी पावरफुल रहा, लोखंड कहां पर खत्म होता है मालूम? उसको जब गंज लग जाता है, उसको अपना ही गंज, पानी का अपना ही गंज उसको खत्म करता है. अपने ही दिमाग की कीड़ हमको खत्म करती है. निकालो वो दिमाग में से. यीशु मेरे को लेके जा रहा है, इतना बोलो मेरे को मालूम नहीं किधर जा रहा हूं, लेकिन इतना मेरे को मालूम है जहां पर माय I'm talking about, look at God. God has called you. मी म्हणतोय की देवाकडे पहा, He देवाने said, तुम्हाला let us बोलवलं. go. की तो म्हणतो या आपण जाऊयात. They have followed on God's word. की ते देवाच्या त्या वचनावर अवलंबून ते They मागे didn't know चालले. where they are going. त्यांना माहित नव्हतं ते कुठे They don't चालले. have any plan. त्यांच्याकडे कुठलीही योजना They नव्हती. don't have any GPS. त्यांच्याकडे कुठलंही जीपीएस They नव्हतं. don't have any map. कुठलीही गोष्टीचा त्यांच्याकडे तो नकाशा But one नव्हता. thing we know, पण एक गोष्ट आम्हाला our माहिती map आहे is Jesus. की आमचा नकाशा Our येशू आहे. GPS is आमचा Jesus. जीपीएस येशू Our आहे. future is आमचं Jesus. भवितव्य येशू Our आहे. blessings are Jesus. आमचा आशीर्वाद येशू Our आहे. mercy and grace is आमचा Jesus. दया आणि कृपा येशू Our आहे. blessings are Jesus. आमचे आशीर्वाद येशू Our आहे. money is Jesus. आमचे पैसा येशू Our आहे. healing is Jesus. आमचं आरोग्य येशू In आहे. Him there is fullness of God. त्याच्यामध्ये पूर्णता आहे देवाची. In Him there is fullness of Godhead. त्याच्यामध्ये पूर्णता आहे. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत In आहे Him का? there is fullness of Godhead. की त्याच्यामध्ये पूर्णता आहे देवाची. He said to Abraham, तो अब्रामाला म्हणाला leave everything and follow me. सगळ्या गोष्टी सोड आणि माझ्या मागे ये. And Bible says आणि शास्त्र म्हणतं Abraham followed him. अब्राम त्याच्या मागे He चालला. didn't know where he was going. त्याला माहित नव्हतं तो कुठे चाललाय. He knew one thing. त्याला एक गोष्ट माहित He होती looked to that city whose leader and builder was God. की तो अशा शहराकडे बघत होता ज्याचा बांधणारा परमेश्वर होता. अब्राहम को बोला मेरे पीछे चल, मैं तुझे लेकर जाऊंगा. अब्राहम ने सब कुछ छोड़ के यीशु के पीछे, परमेश्वर के पीछे चलना शुरू किया. और बाइबल में कहा अब्राहम को राइचस, Abraham was counted righteous अब्रामाला नीतिमान गणण्यात आलं because he believed God. कारण त्याने देवावरती विश्वास But not ठेवला. only believed God, but he followed God. फक्त देवावर विश्वासच नाही ठेवला तर तो त्याच्या मागे सुद्धा चालला. Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? You got to follow God. तुम्हाला देवाच्या मागे We चालणं got to reach गरजेचं to आहे. that place आपल्याला त्या जागे त्या ठिकाणी जाणं गरजेचं where the आहे word have shown. की जिथं देवाचं वचनाने The दाखवलंय word says, की वचन म्हणतं let us go की या चला आपण जाऊया to the other side. पलीकडच्या बाजूला. So what the word has shown you, की जे वचनाने तुम्हाला जी गोष्ट follow
दाखवली, that. तर त्याच्या मागे चाला. Follow that. त्याच्या No मागे चाला. storm can stop you when the word is taking you. की कुठलंही वादळ तुम्हाला थांबवू शकत नाही जर ते वचन तुम्हाला घेऊन चाललं How असेल. many storm come, they cannot overtake the word. किती जरी वादळ आलं तरी त्यांनी त्या वचनावरती मात करू शकला नाही. And Bible say he has magnified his word above his name. कारण शास्त्र म्हणते की त्यांनी त्याच्या वचनाला त्याच्या नावापेक्षा उंच केलं He आहे. has magnified his word above his name. त्यांनी त्याच्या नावापेक्षा उंच त्याच्या वचनाला केलं आहे. You and God is the majority. की तुम्ही आणि मग जे तुम्ही आणि देव आहात ते बहुसंख्य आहात. You and God is the तर majority. तुम्ही आणि देव हे बहुसंख्य होता. Doesn't matter who goes out of ship, who comes inside the ship, but you and God is the majority. की तू हरकत नाही कोणी त्या नावेतनं बाहेर जाते का कोणी त्या नावेमध्ये येते, तुम्ही आणि जे देव आहे ते बहुसंख्य He आहात. said, let us go. तो म्हणतो या आपण जाऊया. You know, God has called you. की तुम्हाला माहिती आहे, देवाने तुम्हाला बोलवलं When you आहे. are staying alone, जेव्हा तुम्ही एकटे होता, when you are drowning in this world, जेव्हा तुम्ही या जगामध्ये बुडत when होते, nobody loved you, जेव्हा तुम्ही तुमच्यावर कोणी प्रीती करत when नव्हतं, you are going alone, जेव्हा तुम्ही एकटे चालत when you are होता, struggling in your life, जेव्हा तुम्ही संघर्ष करत होता your तुमच्या life had जीवनामध्ये, no future, no hope. तुमच्या जीवनामध्ये कुठलीही आशा नव्हती, कुठलंही भवितव्य नव्हतं. My, that's why he came and said, आणि म्हणून तो आला आणि म्हणाला, let us go. तो ना आपण जाऊया. चला आपण जाऊ. हालेलुया. आयुष्यामध्ये कुठं थारा नव्हता, आयुष्यामध्ये कुठं अंत नव्हता, आयुष्यामध्ये कुणी नव्हतं. असं वाटत होतं थोड्या लोकांना की आम्ही टिकूया, पण टिकले नसता तुम्ही. खरं मी म्हणतो. पण तो म्हणाला, what a great joy that the day he came and knocked at your door. की ते ज्या दिवशी त्यांनी माझ्या दरवाजे येऊन खटखट केले, तो किती तो आनंद. You know, if you are one of them who know the divine today, you wouldn't be what you are. की आज जर तुमच्यातलं कोणी असं की त्याला तो जे अलौकिक गोष्ट माहिती तुम्ही तसे मेरे को नसता. मालूम है जो यीशु मेरे अंदर है वो सब शैतान की जंजीरों को तोड़ सकता है. मेरे को मालूम है जो यीशु मेरे अंदर है वो मेरे को हर चीज के ऊपर विजय मिला सकता है. मेरे को मालूम है जो यीशु मेरे अंदर है वो दैविक यीशु है, उसके सामने कोई टिक नहीं सकता. मेरे को मालूम है यीशु मेरे अंदर है वो 35 लाख लोगों को छुटकारा देकर अभिवचन के देश में जो मूसा ने लेके गया, वो यीशु पूरी दुनिया को छुटकारा देने वाला परमेश्वर है. हालेलुया. You know, he'll not tell you where he's taking you. तो तुम्हाला सांगणार नाही, तो किसी को तुम्हाला बोले कुठे मेरे को घेऊन नहीं मालूम मैं कहाँ पे जा रहा हूँ, लेकिन मेरे को इतना मालूम है वो मेरे को लेके जा रहा हूँ. बहुत से लोगों ने अपनी तैयारी करके रखे, प्रभु मेरे पीछे चल वहां तक. प्रभु बोलता तू मेरे पीछे चल वहां तक. तू मेरे को जहां पर लेके जाएगा ना, वहां पर निराशा हो सकती है, तकलीफ हो सकती है, बंधन हो सकते हैं, लेकिन मैं तेरे को जहां पर लेके जाऊंगा ना, वहां पर छुटकारा, आशीर्वाद, दया, कृपा का अनुभव तू लेगा. हालेलुया. बहुत से टाइम बातें क्यों नहीं होती है, क्योंकि हम अपने प्लान बनाए हैं, परमेश्वर के प्लान में नहीं आते. उसके पीछे चलो, उसके पीछे. He said, let us go तो म्हणतो या आपण जाऊया to other side of the land. पलीकडच्या बाजूला. And Bible says, आणि शास्त्र म्हणतं disciple went, शिष्य गेले, they sat in the boat, ते त्या मचव्यामध्ये and बसले they were following the word. आणि ते त्या वचनाच्या And by मागे following चालले. the word, आणि जेव्हा ते वचनाच्या मागे चालले by होते, led by word, की जेव्हा ते वचनाने they चालवले were गेले, happily they were going, ते आनंदाने ते तिथे जात होते, they joyfully they were going, ते आनंदाने तिथे ते जात with the होते, testimony they were going. ते साक्ष देत जात होते तिथे. 5,000 people. 5,000 What a लोकांना multiplication. काय ते बहुगुणिताचं What a कार्य, fish and rice. की काय ते What a fish and chapati. किती मासा आणि काय ती भाकर, Nice fish. की चांगली मासा Nice fish आणि चांगले ते मासे with chapati. त्या चपाती बरोबर, Fish and chapati. चपाती आणि ती फिश, Fish and chapati. Fish and ते chapati. मासा आणि ती चपाती, Everybody say fish and chapati. मासा आणि चपाती. What a nice he gave us. काय ते चांगल्या What a उत्तम गोष्टी- miracle were taking place. काय तिथे ते कार्य घडलं तिथे. My, Peter was saying, his I used to take out one, the another one used to come. I used to take out one, other. I don't know where it was coming. की मला कळत नव्हतं की ते कुठून येत होतं. तुमच्या जीवनामध्ये रोज कुठनं किधर से. हालेलुया.
आज तुमको नहीं दिखेगा लेकिन कल कहां से आएगा? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? We are the living testimony. आणि मी जिवंत साक्ष आहोत. We are the living आम्ही testimony. ते जिवंत साक्ष Come आहोत. to say that tomorrow God is holding my hand. की कुणाकडे तरी वळून सांगे की देव उद्या माझा हात धरत आहे. He's so nice. उद्याची काळजी करू नका, हालेलुया. कारण उद्या मासे ठेवलेले आहे. Amen. Am I talking to somebody? पर एक डिसाइपल बोल रहा था, मैंने तो हाथ डाला किधर नहीं दिख रहा था, लाश था, मैंने उसको दिया और मैं डर गया, अभी आगे वाले रुकेले क्या होगा, और मैं थोड़ा आगे तक गया, मोला अभी क्या होगा, और मैंने उसको देखा तो ऊपर बैठ के वो खाली हंस रहा था, और मला क्यों हंस रहा है, अंदर देखा तो और 7 अंदर आ गए थे. I prophesy that God will fill your basket always in the name of Jesus. हालेलुया. You know what they were doing in the boat? तुम्हाला माहिती का ते नावेमध्ये काय करत They were होते? led by word, ते वचनाने चालले होते, but they were giving testimony पण ते एक साक्ष देत होते and they were talking about. आणि ते त्याबद्दल बोलत होते. Can you imagine आज जर समजा तुमच्या हातामध्ये बास्केट दिली आणि तुम्हाला सांगितलं ह्याच्यातून काढत जा आणि ते होतच असणार, तर तुम्ही कसे साक्ष देणार तुमच्या सेल ग्रुप मध्ये? Are you listening? Are you listening? They were giving testimony. ते साक्ष देत होते. In their testimony, त्या साक्षमध्ये I pray that you may have testimony. मी प्रार्थना करतो की तुमच्याकडे साक्ष असावी, That there was never less for you. की कधीही तिथं तुमच्यासाठी कधी कमी नव्हतं. I pray that you may have testimony. की मी प्रार्थना करतो की तुमच्याकडे साक्ष You असावी, may have testimony in your life. की तुमच्या जीवनामध्ये साक्ष असावी, That is not by might, not by power, by my spirit, says the की Lord. बळाने नाही, पराक्रमाने नाही, पण माझ्या आत्म्याद्वारे देव म्हणते. You know, we are sitting in the ship. आपण नावेमध्ये बसलो In आहोत ship, we need to realize. आणि त्या नावेमध्ये आपल्याला एक गोष्ट Talk जाणीव about झाली, Jesus. Talk about Jesus. येशू बद्दल बोला, Give testimony. साक्ष द्या. Talk about Jesus. येशू बद्दल Your बोला. testimony can be blessing to somebody. तुमची साक्ष कोणासाठी You talk about आशीर्वाद what ठरेल. happened. तुम्ही सांगा काय घडलं. After church gets over, when you start talking about Jesus and the message, you see how church will multiply. पहा- But give to one another. पण एकमेकांना ते द्या And you see what God can आणि do. मग पहा देव काय करेल. Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? You don't have to do. तुम्हाला ती गोष्ट It is करायची only नाही, for those people who are called to be the higher ground. की फक्त त्याच लोकांसाठी ज्यांचं मोठं पाचारण आहे. Am I talking to somebody? मी कुणाशी बोलत It's आहे for का? me because I want to go higher. की हे माझ्यासाठी आहे, कारण मला Whether you उंच do it जायचं or आहे. don't do it, I have to do that. की मग तुम्ही करा किंवा नका करू, मला ती गोष्ट करणं Because I am गरजेचं आहे. called to go to the other side. कारण मला बोलवलंय पलीकडे I am जाण्यासाठी. called to be blessed. मला आशीर्वादित I करण्यासाठी am बोलवलंय. chosen one. मी Only निवडलेला I आहे. have to do. मलाच केलं Are you पाहिजे. listening what I'm doing? मी आज कुणाशी बोलत आहे They का? were talking. ते बोलत They were होते, happy. ते आनंदी होते. Hey, यीशु के बारे में बोलने से खुशी होती है, आनंद होता है. वहां पर परमेश्वर के दूत आते हैं. तुमको मालूम नहीं कितना टाइम परमेश्वर के दूत तुम्हारे पीछे पीछे रहते हैं क्योंकि तुम यीशु के बारे में बोलते हो. वो 2 शिष्य वापस जा रहे थे, यीशु के बारे में बोल रहे थे, यीशु वहां पर था. शक से भी बात करो लेकिन यीशु के बारे में करो. Am I talking to somebody? थॉमस ने बोला, जब तक मैं अपनी उंगली उसके हाथ में नहीं डालूंगा मैं विश्वास नहीं करूंगा. और तुमको मालूम है किसने सुना? और वो आ गया वहां पे. तुम बोलो और देखो यीशु कैसा आएगा. हफ्ते में कभी भी दर्शन दे देगा. तूने ऐसा बोला ना, देख मैं तेरे साथ हूं. शक से मेरे बारे में बात करो ना. They were talking ते बोलत होते and they were going. आणि ते चालले होते. While they were talking and going, जेव्हा ते बोलत चालले होते, they were happy. ते आनंदी होते And Jesus fell asleep. आणि येशू ख्रिस्ताला झोप Today, आली. many churches, many homes, Jesus fell asleep. आज पुष्कळशा मंडळीमध्ये, पुष्कळशा घरामध्ये येशू झोपून We गेला. are with mobile. आपण मोबाईल मध्ये And आहोत Jesus is sleeping. आणि येशू झोपी गेला We आहे. don't have time to talk to आज Jesus. आपल्याकडे वेळ नाही येशूशी Sometimes we are बोलायला. doing ministry so much काही वेळा आपण एवढी सेवा करतो that we are not talking to Jesus. की आम्ही येशूशी बोलत नाही. When was the last you sat silently and talked to Jesus? कधी ते शांतपणे तुम्ही बसून येशूची शेवटचं बोलला. So busy we become. की किती आपण व्यस्त झालो. Now we have no time for आता Jesus. आपल्याकडे वेळ नाही Now येशूसाठी. we are saying only Jesus. आता आपण फक्त म्हणतो येशू Come bless me. या आणि मला आशीर्वाद Bless my family. माझ्या Sprinkle परिवाराला your आशीर्वादित blood. करा.
I do this, I मी हे sprinkle your करतो, blood. मी तुझं पवित्र रक्त शिंपडतो, I do this, I do that for you. मी हे करतो, मी ते And you करतो, follow me. आणि मग तू माझ्या मागे But चाल. how many of us पण आपल्यातले किती जण are willing to listen, God, what you want me to do की today? आज देवाची इच्छा, तुमची ऐकण्याची इच्छा आहे देवाकडनं की मी काय करू आज? Lord, what you want me to do today? देवा आज मी काय करू, तुझी इच्छा आहे? Where you want me to go? मी कुठे जाऊ, तुझी इच्छा What आहे? you want me to मी do? काय करू, तुझी इच्छा What is the आहे? future of my की life? माझ्या जीवनाचं भवितव्य काय Where are you आहे? leading me? मला तू कुठे घेऊन Or चालला we have आहेस? planned out and told Jesus, come and help me to fulfill this. I'll give some seed offering, I'll give some money, and you come and help me to do this. No, 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 no. Remember that. की एक गोष्ट लक्षात ठेवा, Lord, take me देवा मला घेऊन जा, where you want me to. तुला तुझी जिथे इच्छा आहे तिथे आशीर्वादित Am I करेल. talking to somebody? मी कुणाशी बोलतोय Am I का? talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Lead me, Jesus, and I will follow you. की देवा मला तू घेऊन चाल आणि मी तुझ्या मागे Lead येईन. me, Jesus, and I will follow you. येशू मला तू घेऊन जा आणि मी तुझ्या मागे If it येईन. is not your plan, take me away from this. की जर तुझा उद्देश नसेल तर माझ्या I'm willing to give up everything in order to follow you. मी सगळ्या गोष्टी त्याग करायला तयार आहे तुझ्या मागे For me, येण्यासाठी. you are my life. माझ्यासाठी For तू me, माझं you are जीवन my आहे. future. For माझ्यासाठी me, माझं you are my भवितव्य आहेस. destiny. तू माझं For भविष्य me, you are आहेस. my end. तू माझं शेवट आहे. For me, you are my destiny. माझ्यासाठी तू माझं भवितव्य आहेस. I want to follow you. मला तुझ्या मागे यायचंय. Hallelujah. हालेलुया. And his disciples were there. आणि जसं तिचे शिष्य तिथं होते And they were going. आणि जसे ते चालले होते And then suddenly, आणि ते अचानक the storm came. ते वादळ आलं. And when the storm came, आणि जेव्हा ते वादळ आलं everybody got scared. प्रत्येक जण भिले. They forgot the word of God. ते विसरून गेले की They देवाचं ते forgot who वचन. is leading us. ते विसरून गेले की कोण They आम्हाला forgot चालवत who is आहे. bringing us. ते विसरून गेले की कोणी आम्हाला They आणलं आहे. forgot who we are following. की ते पाहत गेले, ते विसरून But गेले let की- me tell you पण today, मला एक गोष्ट सांगू द्या no storm can drown you when you are following God's की word. कुठलंही वादळ तुम्हाला बुडवू शकणार नाही जेव्हा तुम्ही देवाच्या When वचनाच्या मागे Jesus is चालेल. leading you, no storm can drown you. जेव्हा येशू ख्रिस्त No तुम्हाला चालवत sickness can kill आहे, you. कुठले आजार तुम्हाला No मारू trouble शकणार can kill नाही, you. कुठली समस्या No तुम्हाला मारू surrounding शकणार can नाही, drown you. कुठली आजूबाजूची गोष्ट तुम्हाला मारू They शकणार said to नाही. Jesus, ते म्हणाले येशूला care it not thou. की तुम्हाला काळजी नाही का आमची? क्या तू फिक्र नहीं करता है? हम डूब रहे हैं. कैसा डूबोगे तुम? किसके वचन के ऊपर चल रहे हो? किसके अभिवचन के ऊपर चल रहे हो? किसके पीछे चल रहे हो? नहीं नहीं नहीं, तुम नहीं डूबेंगे. लास्ट संडे को बोला तुम नहीं डूबेंगे. देखो आज संडे को अभी भी तुम यहाँ पे हो, डूबे नहीं. हालेलुया. तुमको लगेगा तुम डूब रहे हो, लेकिन डूबेंगे नहीं. Am I talking to somebody? Am I talking to somebody? बहुतों को लगेगा तू जा रहा है 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 तो खत्म हो गया. लेकिन तुमको मालूम है तू कहां से निकल के खड़ा हो जाएगा उनको मालूम नहीं. हालेलुया. I'm not interested what I get, what I don't get, what happened, what I don't have it. I'm interested, I'm following God. की मी रुची ठेवत नाही मला काय मिळते काय नाही, मी रुची ठेवतो देवाच्या मागे I चालण्यात. worship Him because He is God. मी त्याची आराधना करतो I कारण तो come देव to आहे. church because He is मी God. मंडळीमध्ये येतो कारण तो देव आहे. I praise Him because He is मी God. त्याची स्तुती करतो कारण तो देव Whether He आहे. gives me or don't give me, जर त्यांनी मला दिलं आणि नाही दिलं I तरी, still follow Him and worship Him because He is कारण God. मी त्याच्या मागे जातो आणि त्याची स्तुती करतो कारण तो देव And आहे. when the storm came, आणि जेव्हा वादळ आलं, all the storm, सगळं ते it वादळ was such a storm. ते अशा प्रकारचं वादळ These होतं are the professional fishermen. की हे व्यावसायिक करणारे एक मच्छीमार They होते, could not come out of this storm. की त्या वादळाच्या Perhaps बाहेर they must have had many storm in their life. त्यांच्या जीवनामध्ये काही वेळा कदाचित खूप सारं वादळ आले असते You know, you have many storm in your life, but you are not yet drowned. की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुष्कळसं वादळ आलं पण तुम्ही अजून बुडले नाही While आहात. this evening I was watching at you coming inside, Lord says that I have sustainer. की मी आतमध्ये येताना मी पाहिलं की देव म्हणाल की मी तुला राखून ठेवला You आहे. went through many storm. पुष्कळशा वादळात You were तुम्ही गेले. hurted. तुम्हाला You have broken तुम्हाला heart. त्रास दिला There's गेला. nobody around. कुणीही आजूबाजूला नव्हतं, But God alone has sustained you. पण देव आणि एकट्याने तुम्हाला राखून ठेवला Am आहे. I talking to somebody मी today? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे You know, का? if you are sitting with God, God will start telling you about people. की जर तुम्ही देवाबरोबर बसला When I असाल तर sit outside and I see people coming and going, I'm connected to God and I sit and God start talking to me about people. की देव माझ्याशी बाहेर बसून लोकांविषयी बोलत असतो. Are you listening what I'm तुम्ही saying? ऐकत आहात का? Are you listening? तुम्ही ऐकत आहात का? परमेश्वर तुम्हारे साथ बात करता रहेगा तुम्हारे बारे में और लोगों के बारे में भी.
Am I talking to somebody? Big storm, मोठं वादळ, such a storm असं वादळ that this disciple thought, हे जे शिष्यांना असं वाटलं in the world we had many storms, की जगामध्ये आमच्याकडे पुष्कळसं but we वादळ होतं. haven't seen like that. पण त्या प्रकारे आम्ही कधी And the पाहिलं worst नाही. part is, आणि तो जो I am in middle of the storm. आणि त्या वादळाच्या मध्ये मी आहे I am in middle of the आणि sea. त्या वादळाच्या त्या समुद्राच्या middle मध्ये of मी the आहे. river. आणि त्या I can't even jump down. मी नदीतनं उडी We मारू शकतो. can't even go आम्ही behind. पुन्हा We पाठीमागे पण can't जाऊ even शकत go नाही. to the end. आम्ही शेवट जाऊ We are शकत stuck नाही in between. आणि आम्ही मध्येच If you अडकलो are आहे. stuck in between somewhere, let me prophesy over you, you will not drown. God will have a way for you. हालेलुया. मी तुमच्यावरती आज भविष्यवाणी करतो की देवासाठी तुमच्याकडे मार्ग असेल. Psalm says, in no way he made a way for me. की कुठनंही नाही त्यांनी माझ्यासाठी मार्ग God will काढला. make a way for you where there is darkness. की देव तुमच्यासाठी God मार्ग will make a काढेल. way for you where there is jungle. की देव तुमच्यासाठी God will मार्ग make a काढेल. way for you where everybody leave you. God will make a way for you for your की children. देव तुमच्यासाठी मार्ग काढेल तुमच्या God will मुलांकरता. make a way for you in your sickness. की तुमच्या आजारामध्ये देव तुमच्यासाठी मार्ग काढेल. Because he is the way. कारण तोच मार्ग He आहे. is the way. कारण तोच मार्ग Your आहे. future in his way. तुमचं भविष्य त्याच्या हातात Am I आहे. talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? You said, Lord, we listened to you and we came till की here. तुम्ही म्हणाल की मी देवा तुझं ऐकलं आणि मी इथपर्यंत आलो. Lord, I listened to you and I came till here. देवा मी तुझं ऐकलं आणि मी इथपर्यंत आलो. Now it's thinking that I can't go back and there's no future. की आता मी विचार करते की मी मागे जात नाही, आता माझं काही And भवितव्य this नाही. storm is such a big storm. आणि हे वादळ एवढं मोठं वादळ Let me आहे. tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट No सांगू द्या. storm can drown you. कुठलंही वादळ तुम्हाला बुडवू शकत No matter नाही. how big storm. हरकत नाही किती मोठं वादळ. The storm is not bigger than your की God. तुमच्या देवापेक्षा तुमचं Your वादळ मोठं God is नाही. above all the storm. तुमचा देव सगळ्या वादळांपेक्षा मोठा आहे. Your God is above all the storm. तुमचा देव सगळ्या वादळांपेक्षा मोठा Whatever आहे. the life storm you are going through की today, आज जे काय वादळात तुम्ही चालले in आहात, the name of Jesus, येशूच्या नावाने you will come out of this तुम्ही storm. त्या वादळातनं बाहेर येणार आहात. Instead of the storm drowning की you, ते वादळ तुम्हाला बुडवण्यावशी the storm will become calm and bow before you. की ते वादळ शांत होईल आणि तुमच्या समोर ते नमन करेल. The storm हालेलुया. will become calm and bow before की ते you. वादळ तुमच्या समोर ते शांत होईल आणि The तुमच्या समोर storm will नमन करेल. become calm and bow before you. की ते वादळ तुमच्यासाठी शांत होईल आणि तुमच्या समोर नमन करेल. No matter what you go through today. हरकत नाही तुम्ही You कुठल्याही know, I परिस्थितीत जात preach असाल. God who is alive. I तो preach आत्ता the सुद्धा one कार्य who करू can शकतो. change your life also. मी ज्याच्याबद्दल बोलतोय जो आला आणि I तुमचं preach जीवन the one बदलला. who can change your week and your destiny की मी today. आज बोलतोय की त्याच्याबद्दल की जो तुमचं भवितव्य बदलू Your शकतो. week has to change in the name of Jesus. तुमचा आठवडा बदलणारे येशू ख्रिस्ताच्या Am I नावाने. talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? My, you are blessed people. तुम्ही आशीर्वादित लोक You are आहात. chosen people. तुम्ही निवडलेले लोक What a आहात. message I'm giving to you people. काय संदेश देत आहे मी आज तुम्हाला. Because God is speaking from heaven कारण आज देव स्वर्गातनं बोलत and is आहे giving approval from the pulpit आणि for आज you. आज त्या व्यासपीठावरनं तो मान्यता देत That आहे you shall go की तुम्ही जाल and inherit the promises of God. आणि परमेश्वराचे अभिवचन ते स्वीकाराल. And Bible says, आणि शास्त्र when म्हणतं the storm came, जेव्हा ते वादळ they आलं began to cry. ते रडू लागले They were professional people. की ते व्यावसायिक They लोकं say, we होते. never saw this ते thing. म्हणत होते मी कधी असं पाहिलं आता नाही. मी काय करू, मागे जाता येत नाही आणि पुढे काय दिसत नाही, पण देव म्हणतो मी तुला त्यातूनच मार्ग काढेन. थँक यू लॉर्ड. हालेलुया. उन्होंने यीशु को उठाया. They walked Jesus त्यांनी येशूला उंचवलं and they said, Jesus, आणि ते म्हणाले येशू carest not thou? की तू काळजी करत नाहीस का? You know, 1,000 times we must have said, की हजारो वेळा आपण म्हटलं असू Jesus, you don't care for me. की येशू तू आमची काळजी करत Jesus, you नाही. don't care for me. येशू तू आमची काळजी See करत what नाहीस. happened to me. की पहा माझ्यासाठी See काय what I'm झालं. going through, की पहा मी Jesus. कशातनं जात But आहे. you do not know. पण तुम्हाला माहित नाही Jesus will not leave you. येशू तुम्हाला सोडणार He नाही. did not say, तो म्हणाला नाही you go ahead. की तुम्ही पुढे जा. He said, let us. तो म्हणाला या आपण Am I जाऊया. talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे He का? did not say, y'all go तो ahead. म्हणाला नाही की तुम्ही पुढे जा. He said, पाठवीन. let us. I am going to go with you. की तो म्हणाला या आपण जाऊ मी तुमच्या I'm बरोबर happy असेन. that Jesus is going with की me. मी आनंदी आहे की येशू माझ्या बरोबर चालत I'm आहे. happy that my help come from above. की मी आनंदी आहे की माझं सहाय्य वरून येतं. I'm happy that no storm can drown की me. मी आनंदी आहे की कुठलंही वादळ मला बुडवू शकत No नाही. storm can drown my ship. की माझ्या नावेला कुठलंही वादळ बुडवू शकणार जो नाही. बातों को मैं नेचुरली सॉल्व करने की कोशिश कर रहा था, परमेश्वर सुपर नेचुरली सब घड़ा के लाए. हालेलुया. जो नेचुरली तुम देखते हो, परमेश्वर ऐसा
सुपरनैचुरली करेगा। हालेलुया, सुपरनैचुरली वो घुटनों पे आएगा, सुपरनैचुरली। Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? Am I talking to मी somebody? कुणाशी बोलत आहे का? The storm, ते वादळ, they were crying. ते रडत होते. Number first, I want to tell you, पहिली गोष्ट मला तुम्हाला Jesus सांगायचं said, "Let us go." It's His promise. की येशू म्हणतो या आपण जाऊया, हे त्याचं His अभिवचन word आहे. is yea and amen. त्याचं वचन हो आणि आमेन आहे. No way that He's going to leave you. की तो तुम्हाला कधीही सोडणार If नाही. you believe, He shall go with you. की तुम्ही विश्वास ठेवा, तो तुमच्याबरोबर जाईल. When you are going, He is going to be with you. जेव्हा तुम्ही जाल तो तुमच्याबरोबर असेल. Though I walk through the हालेलुया. my. Please, Jesus, talk to somebody that Yes. you have come to take them over. की येशू ख्रिस्त कुणाशी तरी बोल की तू त्यांना वरती घेऊन जाण्यासाठी You आला have आहे. come to take them over तू the त्यांना situation, की त्या परिस्थितीच्या वरती घेऊन द्यायला तू over आलाय. the circumstances, की परिस्थितीच्या वरती over घेऊन the जायला trouble, की त्या त्रासाच्या वरती घेऊन over जायला the आलाय. surrounding, की त्या आजूबाजूच्या समस्या वरती घेऊन जायला तू over आलाय. everything that tried to press them. की प्रत्येक गोष्टी वरती जे त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे, God will take you over. देव तुम्हाला वरती घेऊन जाईल. No matter what you go through, हरकत नाही तुम्ही कुठल्या समस्येतनं it जात looks असाल, like you are going to be under. की तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ते खालच्या परिस्थितीत जात असाल, But say, Satan, पण म्हणा सैताना I'm called to be over. मला बोलवलंय वरती I'm called to जाण्याकरिता, be head, not the tail. की मला बोलवलंय मस्तक होण्यासाठी, Wherever पुच्छ I am, नाही. I'm going to be head. मी कुठेही असेल तिथं मी मस्तक In बनून my राहील. company, I'm going to be head. माझ्या कंपनीमध्ये मी मस्तक बनून राहील. God has called me to be a head, की देवाने माझा बोलवलंय मस्तक not the होण्यासाठी, tail. कुठलंही पुच्छ होण्यासाठी I नाही. will follow, मी मागे चालीन and I will follow Jesus. आणि मी येशूच्या मागे चालीन And I am called to be over. आणि मला बोलवलंय वरती I will not जाण्यासाठी. go under. मी कधी खाली जाणार Am I नाही. talking to somebody? मी कुणाशी बोलत आहे का? God has put His Holy Spirit in you. की देवाने त्याचा पवित्र आत्मा He तुम्हाला दिलाय. anointed Jesus त्याने येशूला अभिषिक्त with the केला, Holy Spirit. की त्या He पवित्र anointed आत्म्याने, you with the Holy की Spirit. त्याने तुम्हाला अभिषिक्त Can I केले. say something to you? मी तुमच्याशी बोलू का? Holy Ghost people are different people. पवित्र आत्म्याची लोक वेगळी लोक असतात. हालेलुया. Holy Ghost people are different people. पवित्र आत्म्याची भरलेली लोक वेगळे असतात. He is able to keep me from falling. की मला तो पतन होण्यापासून किंवा पडण्यापासून तो मला वाचवायला तो सामर्थ्य आहे. बच्चा नहीं का अपना हाथ पकड़ता तो हम डरते नहीं है ना। बच्चे को मालूम मैं 10 टाइम गिरूंगा, लेकिन जो हाथ मेरे को पकड़ा है ना मेरा बाप, तुम 1000 टाइम गिरने की कोशिश करेंगे, लेकिन जो हाथ ने तुमको पकड़ा है ना, he is able to keep you from falling. वो तुमको गिरने नहीं देगा. यस, और वो तुमको तुम्हारा अंत पूरा करेगा, वही तुमको पूरा करेगा, वही तुमको लेके जाएगा. तुम रिलैक्स रहो. ट्रस्ट गॉड हैज अ फ्यूचर फॉर मी. विश्वास ठेवा, देवाकडे माझ्यासाठी भवितव्य I will आहे. follow him मी त्याच्या मागे चालेन and I have a destiny आणि माझ्याकडे भवितव्य and आहे. I know आणि मला माहिती आहे my end is always की expected माझं well. शेवट कायम उत्तम आहे. My end is expected की well. माझा जो शेवट आहे तो उत्तम आहे. God bless you. Let's all stand up and give thanks to God for a few या minutes. आपण उभा राहू आणि देवाला धन्यवाद देऊ.